नमस्कार मंडळी. लहान मुलांना सुट्ट्या लागलेल्या आहेत, त्यामुळं ही रेसिपी नक्की ट्राय करा. डब्यात भरून ठेवायची. 2 दिवसात डबा संपला जातो आणि मुलं आवडीने खातात. मधल्या वेळेत खाण्यासाठी अगदी पौष्टिक रेसिपी आहे. तिखट चिरोटे करणार आहोत आपण. अर्धी गड्डी इथे मी मेथीची घेतलेली आहे, बारीक कापून घेतलेली आहे. आता 1 चमचा तुपावर बारीक कापलेली मेथी आहे ती छान अशी परतून घ्यायची आहे, म्हणजे शिजवून घ्यायची आहे. 2-3 मिनटं परतल्यानंतर हलकंसं पाणी सुटतं, ते सुद्धा आपण व्यवस्थित आटवून घेऊया. छान मेथीची भाजी आपली शिजलेली आहे. आता गॅस बंद करायचा आहे. आता आपण लगेच चिरोट्यांसाठी कणिक मळायला घेऊया. त्यासाठी इथे मी 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे, चाळवून घेतलेला आहे. त्यामध्ये अर्धी वाटी बारीक रवा घेतलेला आहे आणि 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. आता यामध्ये 2 ते 3 चमचे आपण साजूक तूप घालणार आहोत. तुम्ही तेल घातलं तरी सुद्धा चालेल, पण तुपामुळे आणखीन खुसखुशीत असे होतात. त्यामुळे मी इथे साजूक तूप घातलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तूप पहिल्यांदा पिठामध्ये. अशा प्रकारे मूठ वळली गेली पाहिजे, जेणेकरून आपल्याला समजेल की आपलं मोहन परफेक्ट पडलेलं आहे. आता त्यामध्ये आपण शिजवून घेतलेली मेथी घालूयात, जेणेकरून आपले चिरोटे आहेत ते आणखीन पौष्टिक होतील आणि मुलंसुद्धा ही मेथीची भाजी खात नसतील तर अशा प्रकारे मुलांना सुद्धा आवडतात आणि मुलांच्या पोटात मेथी जाते. त्यामुळे ही मेथी आवर्जून घाला तुम्ही. पहिल्यांदा मेथी आहे ती व्यवस्थित पिठामध्ये मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून पीठ मळताना आपलं पीठ आहे ते व्यवस्थित मळलं जातं आणि पाण्याचा अंदाज आपल्याला व्यवस्थित येतो. आता पिठामध्ये मेथी व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण त्यामध्ये थोडेसे कोरडे मसाले घालणार आहोत. अर्धा चमचा मीठ घालूयात. धने पावडर घालायची आहे, ओवा घालायचा आहे, पांढरे तीळ घालायचे आहेत, थोडीशी हळद घालूयात आणि थोडंसं काश्मीरी तिखट घालायचं आहे, जेणेकरून रंग सुरेख येतो. कोरडे मसाले व्यवस्थित कोरडेच मिक्स करून घ्यायचे आहे आणि नंतर थोडं थोडं पाणी ॲड करून घट्टसर गोळा मळून घ्यायचा आहे. कणिक मळतो त्यापेक्षा थोडासा घट्ट गोळा आपण इथे मळून घेणार आहोत. आता थोडं थोडं पाणी ॲड करून आपण अशा प्रकारे गोळा घट्टसर मळून घेऊयात. हे बघा, तुम्ही बघू शकता थोडं थोडं पाणी ॲड करून मी इथे घट्टसर गोळा मळून घेते. छान असा घट्टसर गोळा आपला मळून झालेला आहे. हे बघा, छान मळून घेतलेला आहे मी. आणि लगेचच आपण आता चिरोटे करायला घ्यायचे आहेत. या गोळ्याचे आपण छोटे छोटे गोळे करून घेऊयात, जेणेकरून आपल्याला चिरोट्यांसाठी जी पोळी आहे ती लाटता येईल. हे बघा, अशा प्रकारे मी छोटे छोटे गोळे करून घेतले आहेत. आता चिरोटे खुसखुशीत होण्यासाठी आणि लेयर्स पडण्यासाठी आपण साठा बनवून घेऊयात. 2 चमचे कॉर्नफ्लोअर घेतलेला आहे इथे मी आणि 2 चमचे साजूक तूप घालायचं आहे. तुम्ही तेल घातलं तरी सुद्धा चालेल, काहीच हरकत नाही. आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला साठा आहे तो व्यवस्थित तयार होईल. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. हे बघा, आपला साठा तयार झालेला आहे चिरोट्यांना लावण्यासाठी. आता आपण चिरोटे बनवण्यासाठी पोळ्या लाटायला घ्यायच्या आहेत. हे बघा, अशा प्रकारे आपण चपाती लाटतो त्याप्रमाणे लाटून घ्यायचं आहे. पातळ अशी ही पोळी आपण लाटून घेतलेली आहे. हे बघा, अशा प्रकारे एक रोल बनवण्यासाठी मी 3 पोळ्या लाटून घेणार आहे. एक लाटून झालेली आहे ती काढून घेते, दुसरी सुद्धा लाटून घेते आणि तिसरी सुद्धा लाटून घेते. 3 पोळ्या लाटून झाल्यानंतर साठा लावून घेऊयात आपण. एका पोळीला आपण अशा प्रकारे व्यवस्थित सगळ्या बाजूने साठा लावून घेऊया आणि थोडंसं इथे मी मैदा किंवा तांदळाचं पीठ पसरवून घेणार आहे, जेणेकरून लेयर्स आहेत ते छान असे सुटले जातात. दुसऱ्या पोळीला सुद्धा छान साठा लावून घेऊया. अशाच प्रकारे तिन्ही पोळ्यांना साठा आणि पीठ लावून घ्यायचं आहे. थोडंसं पीठ पसरवून घ्यायचं आहे. हे बघा, तिसरी पोळी सुद्धा आपण ठेवलेली आहे आणि त्याला सुद्धा आपण साठा लावून घेऊया आणि थोडंसं मैद्याचं पीठ आहे ते पसरवून घ्यायचं आहे. तांदळाचं पीठ असेल ते पसरवून घेतलं तरी सुद्धा चालेल किंवा गव्हाचं पीठ पसरवून घेतलं तरी सुद्धा चालेल. आता पीठ पसरवून झाल्यानंतर अशा प्रकारे आपण रोल बनवून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे घट्ट असा रोल बनवून घ्यायचा आहे. हाताने पुन्हा एकदा गोल गोल करून घेऊया आणि अगदी अर्ध्या इंचाचे आपण गोल गोल असे काप करून घ्यायचे आहेत. हे बघा, अशा प्रकारे काप करून घेऊयात.
अगदी पटकन होतात आणि खुसखुशीत असे होतात बरं का हे चिरोटे. आणि लहान मुलं आवडीने खातात. आणि मेथी घेताना शक्यतो कमी कडू असेल ती मेथी घ्या. आता सर्व गोळे आपण कापून घेतलेले आहेत. अशा प्रकारे गोळा आहे तो पसरवून घ्यायचा आहे आणि लाटून घ्यायचा आहे. हे बघा तुम्ही बघू शकता. आत्ता चिरोट्यांना छान असे लेयर्स पडलेले आहेत. हलक्या हाताने पातळ असा चिरोटा लाटून घ्यायचा आहे. हे बघा छान असे लेयर्स पडलेले आहेत. तुम्ही बघू शकता. सर्व चिरोटे आहेत ते मी आता लाटून घेतलेले आहेत. आता तेल छान तापलेलं आहे आणि मीडियम फ्लेमवर आपण हे चिरोटे आहेत ते छान असे तळून घ्यायचे आहेत. लक्षात ठेवायचं आहे तेल छान तापल्यानंतरच आपल्याला चिरोटे सोडायचे आहेत आणि मीडियम फ्लेमवर छान असे चिरोटे आपण तळून घ्यायचे आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता. मीडियम फ्लेमवर छान असे आपण दोन्ही बाजूनी तळून घेतोय. रंगही सुरेख आलेला आहे. हे बघा आणि लेयर्स सुद्धा किती छान पडलेले आहेत. हे बघा पाहतानाच तुम्हाला समजत असेल. छान असे लेयर्स पडलेले आहेत. आता आपले चिरोटे आहेत ते छान असे तळून झालेले आहेत. आता आपण काढून घेऊयात. मस्तच. अगदी झटपट होतात. काही वेळ लागत नाही आणि मुलं आवडीने खातात. आणि सुट्टी पडल्यावर मुलं म्हणतातच ना, आई काहीतरी खायला दे, भूक लागली, आई काहीतरी खायला दे. तर ही रेसिपी नक्की करा आणि डब्यात भरून ठेवा. मुलं आवडीने खातील. तुम्हाला दाखवते किती छान खुसखुशीत असे आपले चिरोटे झालेले आहेत. हे बघा.